नमस्कार मंडळी, तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही यापूर्वीच आमचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यासाठी मनापासून आभार. तर आता या व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओचं टॉपिक असं आहे की मी आशिषला सांगतेय किंवा कन्व्हिन्स करतेय की त्याने माझं फेशियल किंवा स्किन केअर करावं आणि तो रेडी होतोय का आणि जर झाला तयार होतोय किंवा कसं करतोय ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण बघा आणि आवडलास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता मी कन्व्हिन्स करून झालेलं आहे माझं, पण त्याने त्याच्या काही अटी सांगितल्या आहेत तर मी तुम्हाला ऐकवते. त्या फार विचित्र आहेत. हां तर चला आता विचारू, यांचं रेड कार्ड रेडी झालंय का? रेड कार्ड रेडी झालंय का सर तुमचं रेड कार्ड रेडी? एकदम मस्त. सांगाल का तुम्ही? आमच्याकडे 3 प्रकारचे पॅक आहेत. ओके. एक आहे गोल्ड, एक आहे डायमंड आणि तिसरा आहे प्लॅटिनम. ओके. हे तीन प्रकारचे पॅक आहेत. तर तुम्हाला म्हणजे असं मी डायमंड आहे तर मी डायमंड चॉईस करेल. काय येतात? काय मी डायमंड आहे ना म्हणून मी डायमंड चूज करेल. पहिलं असणार आहे ते म्हणजे तुमचा चेहरा फेस वॉशने वॉश करून घेण्यात येईल. वॉश करून घेण्यात आल्यानंतर स्क्रब करून त्याला थोडीशी स्टीम घेऊन मग त्याला थोडंसं मसाज असं मसाज करण्यात येईल. मग ते मसाज झाली की त्याच्यानंतर मग पॅक आम्ही तुम्हाला लावून ते सुकून मग त्यानंतर ते वॉश करून मग तुम्हाला मॉइश्चरायझर लावून येतील. अशा प्रकारची आमची सर्व्हिस असणार आहे. फेशियल एकदम छान झालं पाहिजे जेणेकरून अशी मस्त झोप आली पाहिजे मला. झोप आली तरच व्यवस्थित झोप पण येणार, सगळं येणार. आता मेन सीन सांगतो, तुम्ही आता जे निळू फुलेंसारखे दिसताय मॅडम, तुम्ही डायरेक्ट कॅटरीना कैफ सारखे. बरं, आणि त्याचे आता रेट का? तर रेट मध्ये असं आहे की सांगू? बरं. हा, तर रेट असे आहेत की जो आपला प्लॅटिनम पॅक आहे त्या प्लॅटिनम पॅकची जी फीज आहे ती अशी आहे की सांगू साईनाथ मटन खानावळ ला घेऊन जा बानेरच्या. ऐक ना बानेर. बायकोकडनं पैसे तर नाही घेऊ शकत म्हणून बायको तर साईनाथ मटन खानावळ ला बानेरच्या तिकडून मग टोकियो बेकरी आहे जवळ, माहिती ना आपण गेलतोय ना, तर तिकडचा जॅपनीज चीज केक. ओके. हे 2 रेट असतील. आणि जो आपला डायमंड पॅक आहे तर डायमंड पॅकला पुण्यातली SP बिर्याणी हाऊस माहिती आहे? म्हणजे हे टोकियो वेगळं? नाही, जेवणानंतर डेझर्ट लागतं ना. ओ गोड खूप महाग आहे तुमचं. मी स्वस्त आहे. आवले भारी मॅडम तुम्ही फक्त एकदा आमची सर्व्हिस घ्या, तुम्हाला कळल. मॅडम तुम्ही फक्त एकदा घ्या, तुम्हाला कळल काय तुमचा चेहरा 10 दिवस गोरा राहील. 10 दिवस. ऐका माझं. बघा अशी चमकली पाहिजे, मी चंद्रासारखी चमकली पाहिजे. चंद्र. मॅडम तुमच्या लयच अपेक्षा आहेत. आता मी काय म्हणतो माहिती जाऊ तुमचे पण रेट किती? बरं ऐक ना, गोल्ड SP बिर्याणी हाऊस जी पुण्यातली आहे, SP बिर्याणीला जायचं. तिकडची मटन बिर्याणी आणि त्याच्या डेझर्ट मध्ये मानसी मलाई गोळा तो. आणि गोल्ड मध्ये तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही बनवा घरीच आणि त्या खायला. मी गोल्डच घेते मॅडम. गोल्ड मध्ये मजा नाही राहणार मॅडम, तुम्हाला त्रास आहे मॅडम, तुम्हाला त्रास आहे मॅडम. घरचं खायचं का? घरचं नको वाटतंय मला. माझ्या डोक्यात असा प्लॅन येतोय की आपण आहे ना मॅडम, खरं सांगतोय मी तुम्हाला प्लॅटिनम पॅक हे करतो. प्लॅटिनम पॅक तुम्ही ट्राय करा. सजेशन आहे. जास्त फीज नाही मॅडम. काय फीज? साईनाथ मटन खानावळची मटन थाळी आणि त्याच्यानंतर थोडंसं इथून त्याचं 200 मीटरवर गेले की टोकियो बेकरी आहे. मग टोकियो बेकरीला आपण काय खायचं? जॅपनीज चीज केक एक नंबर लागतो. मस्ट ट्राय करा तुम्ही पण. तर एकदा ते करू शकतो. तुम्हाला काय वाटतं मॅडम? ठीक आहे. तुम्हाला निळू फुलेवरून कॅटरीना कैफच करतो. तुम्ही बघा फक्त. ओके डन. चालेल. तर आपण लवकर डील. आणि प्रोडक्ट तुम्ही माझं वापरणार का तुमचं आणणार? प्रोडक्ट मी तुमचे नाव वापरणार. माझ्या बायकोने बाहेरून मागवलेले प्रोडक्ट आहेत ना, मी ते यूज करणार. बायकोकडे काही नाहीये तुझ्या? नाही आहे माझ्या बायकोकडे मस्त. अरे आपले जे पण प्रोडक्ट आहेत ना सगळे बाहेरचे आहेत. मी तुम्हाला ते प्रोडक्ट दाखवणार आहे सगळे, कुठून आले आहेत, कसे आलेत, काय ते प्रोडक्ट सगळे मी तुम्हाला दाखवतो. चालतंय मॅडम? ठीक आहे. डन. चला हे असं लावायचं असतं. हे असं लावतं. बरं, मी आली आहे पार्लरला तुमच्याकडे, मला शिकवावं लागतं. चालतंय ना मॅडम? ओके ठीक आहे. मी उशी घेऊ का इथं? म्हणजे माझं एकच मिनिट थांबा. एकच मिनिटात आलो. मॅडम ते तुम्हाला उशी देऊ का मॅम? हो. ते पण इथं माझी मान दुखते ना. थोडंसं वाढेल, रेट वाढेल.
उशीचं भाडं पण इथे ना इथे इथे ओके उशीचं भाडं पण तुम्हाला द्यावं लागेल. ओ मॅडम थँक्यू. असं ओ माय गॉड गुड गुड गुड. माझ्या इथं खराब नको ओके व्हायला. मॅडम ओके मॅडम. हात स्वच्छ धुतलेत ना? हो मॅडम डेटॉलचं फेस वॉश बस आला बस. आता काय करा क्लिन्झिंग करायचं असतं पहिलं तर हे मला माहिती तुम्ही का सांगता मॅडम. ओके ठीक आहे. असलं कस्टमर असलं कसं काय व्हायचं आमच्याकडे. सांगावं लागतं काही लोक काम करत नाहीत व्यवस्थित. काही लोकांना आम्ही लोकांमध्ये येतो मॅडम हीच मिशी येतो मॅम. अहो नाही मी बघतो मला काळजी वाटते तुमच्या काय कस्टमरची काळजी घेणं काम आहे आमचं. कस्टमरला माहिती आहे का नाही माहिती बघावं लागतं आम्हाला. बरोबर आहे की नाही. सॉरी पहिलं कुठे तुमचं शॉप बुक होतं? नाही मॅडम शॉप वगैरे नव्हतं. व्हिडिओ बघितला ना आता 2 मिनिटं. व्हिडिओ बघून इतकं हुशार होतं. टॅलेंट असतं ना मॅडम ते प्रत्येकामध्ये. ते येईल तुमच्यात पण टाक दुकान. मॅडम पैसे तर देणार आहे पण मॅडम असं हेच खूप करतात नाही का. अशा प्रकारे आपली क्लिन्झिंग झालेली आहे. पहिली स्टेप तर छान होती. मॅडम तुम्हाला कशी वाटली जरा सांगता का. छान होती चांगली होती मस्त चांगलं केलंय. मला थोडं पहिलं एक्सपेन्सिव्ह वाटलं होतं पण आता पहिल्या स्टेपवरून वाटतंय की ठीक आहे. बघू आता पुढचा स्टेप मी ओव्हरऑल नंतर सांगेलच वरती होतं का. बसलं तर सुद्धा मॅडम देहाबद्दल लागणारच. नाही सर्व्हिस आवडली तर मी नाही देणार. मग तुम्हाला चांगलं केलं तरी मग मॅडम म्हणतील की नाही म्हणून कसं सांगू. नाही मी खोटं नाही बोलणार. मी खरं सांगणार. अशा प्रकारे झालेलं आहे. आता काय करू. आता नेक्स्ट काय असतं. नेक्स्ट हे असतं की स्क्रब. हा स्क्रब असतं. ते मला माहिती होतं मला माहिती होतं स्क्रब असतं पण मी बघत होतो मॅडमला माहिती का. ओके हे यूज करा. ह्यानी काय करायचं घासायचं का तुम्ही. ओके मॅडम. अशा प्रकारे काय ते माहितीये का. अशा प्रकारे हे स्क्रब आहे. हे स्क्रब आता मी अप्लाय करणार आहे. तुमची केस कापून देऊ का. नको नाही माझ्याकडे त्याच पॅक मध्ये करून देतो. तुम्हाला त्याच पॅक मध्ये करून देतो. नको इतका विश्वास नाहीये मला तुमच्यावर. अच्छा मॅडम दिलंच चांगलं करून. तुमच्या मिशीवर लावू द्या ना मॅडम. कशी गोरी करून टाकतो. गोरी डायरेक्ट. ओके ठीक आहे. मग झालं मॅडम बघा पण लगेच काय बस का घासू. अशा प्रकारे सुंदर मॅडम टॅन निघतं बघा तुमचं डायरेक्ट लगेच. हा मग आवले खतरनाक मॅडम. मला थोडी झोप यायला लागली म्हणजे व्यवस्थित करता येतं सर. जर जमत असेल तर कोणी पण येऊ शकतो. नाही ही स्पेशल सर्व्हिस आहे. अच्छा असं आहे. बदला घेतोय. नाही मॅडम बदला नाही मॅडम हे प्रोसेस आहे. बदला मॅडम प्रोसेस ही प्रोसेस आहे. नाही बदला घेत होता मारून. नाही म्हणतो असं पण करतात. असं पण करतात. बायकोसाठी काय पण. तर अशा प्रकारे आपलं स्क्रब करून झालेलं आहे. काय मॅडम तुमची स्किन झाली आहे खतरनाक. ओके तुम्ही एक नंबर दिसते. नाही मी दिसतेच. आता काय लावायचं. अशा प्रकारे मॅडम तुम्ही सांगा ना. हे द्या ना. हो खूप छान केला. पहिलं काय केलं
क्लिन्झिंग पण खूप छान झालं, स्क्रब पण असं मस्त झालं. मला झोप यायला लागली होती, झोप यायला लागली म्हणजे छान फेशियल झालंय. मग आता मला डोळे बघा, वाटतंय ना मॅडम IPL चालू होणार आहे. मग काय नॅशनल बघता का? हा ठीक, पण माझ्या आवडीचं लागणार होतं ना, IPL कुठून आलं? ओके मॅडम छान. नाही माझ्या आवडीचं. आता बघा मॅडम तुमची स्किन किती फ्लॉलेस झाली. वाव थँक्यू. फुल डबल चीन झाली मॅडम स्किन तुमची. थँक्यू. आता काय लावू? आता पॅक. तुम्हाला कोणता पॅक आवडतोय? हा पॅक आवडतो का तो पील ऑफ पॅक आवडतो? नाही हे लावून नंतर पील ऑफ लावणार का नाही मॅडम? प्लॅटिनम मॅडम तुम्ही नका सांगू ना आम्ही काय हा, करायचं. पण माझी स्किन कशाला खराब करायची ना, दोन आधीच नाही. खराब केलं. एकच लावा हे. आमच्या हिशोबाने आम्ही करू मॅडम. तुम्ही नका सांगा आम्हाला. चांगलंय का पण हे आणले? मॅडम तुम्ही हिरोईन दिसल्याशी मतलब ना तुम्हाला. मी तुमच्या नाकावर सुरुवात, नाक मोठं आहे ना तुमचं, मी तुमच्या नाकापासून सुरुवात करतो. जीभ पण लय मोठी मॅडम तुमची. जिभेला लावू का? नको, मला तर गरज तुझ्या जिभेला तुमच्या जिभेला लावावी वाटत. मॅडम तिथं असं करा ना. मस्त मस्त. 5 स्टार टू देअर सर्व्हिस. थँक्यू. आता हे सुकून द्या, 15 मिनिटचा टायमर लावा. डन. अशा प्रकारे मॅडमचा आवाज अशा प्रकारे मॅडमचा फेशियल झालेला आहे. मस्त केलंय. मॅडमचं तुम्ही हे घेऊ शकता, ऑर्डर घेऊ शकता. महाग येतो जरा थोडंसं. आता फक्त मॉइश्चरायझर राहिले, बाकी सगळं केलेलं आहे. तर आता मॉइश्चरायझर सुद्धा आपण इम्पोर्टेडच आहे. बाहेरून मागवले आपण इम्पोर्टेड एकदम. माझंच उचललंय सगळं, काहीच सामान तुझं काहीच सामान तुझं नव्हतं. ओके सांडवलं ना. सांडलं. अशा प्रकारे मॅडमचा फेशियल डन झालेला आहे. मस्त केलंय, मस्त. थँक्यू. तुम्ही पण काहीतरी असं बायकोसाठी करायलाच हवं. करायला पाहिजे. बरं झालं ना मी बाहेर नाही गेले. एवढं मस्त. आठवड्याभर बायको काम करते, कामात असते, जे कामं करते. एक दुसरा रविवार असतो तेव्हा पण थोडं काहीतरी बायकोच्या मनासाठी केलेलं काय वाईट आहे, तेव्हा करायचं बायकोसाठी तेवढं. ओके. बायको रोज स्वयंपाक करून देते ना, स्वयंपाक करते, चांगलं जेवण बनवते, सगळं खायला वगैरे देते. मग एक दिवस सुट्टी असेल तर आपण पण तिच्यासाठी काहीतरी एक दिवस केलेलं तिला पण तेवढंच बरं वाटतं. तर तुम्ही पण करा, घरी असाल तर तुम्ही पण हे करा बायकोसाठी. तिला जे पाहिजे ते करा. असं नाही की माझ्या बायकोचे डिमांडच वेगळे असतात. फेशियल कर, झाडं लाव, माती आण, तसं असतं. तुमची बायको काहीतरी वेगळे डिमांड करेल तर तुम्ही पण ते पूर्ण करा. ओके. पूर्ण झालेलं आहे. तर आता मॅडमना विचारूया त्यांना कसं वाटलंय. ओके, छान केलं. मस्त. मला असं फ्रेश, हायड्रेटेड, असं एकदम ग्लोई असं फील होते. छान वाटते. बरं मॅडम, मग ते आता ह्याचं काय करायचं? पेमेंटचं पेमेंट राहिलं ना मॅडम? कसलं पेमेंट? मी देणारच नाही. चला आता माझ्यावर तर स्कॅम झालेला आहे. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्येच. आता बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.